कल्पना करा, पेन किलर समजून तुम्ही एखादी गोळी घेतली आणि नंतर समजलं की ती गोळी उंदीर मारण्याची औषधाची गोळी होती. नेमकी घटना काय घडली मंडळी, ते आज आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, मी उत्तम ठाकरे आणि तुम्ही पाहत आहेत आपला विषय. मुंबईच्या भायखळ्यात हा धक्कादायक प्रकार घडला. मोहरम सणाची मिरवणूक चालू होती आणि त्या मिरवणुकीमध्ये एक व्यक्ती येऊन पेन किलरच्या गोळ्या आहेत असं सांगून तो गोळ्या वाटत होता लोकांना. मात्र पोलिसांना संशय आला होता आणि त्यानंतर त्या व्यक्तीची चौकशी करण्यात आली होती. तपासात समोर आलं की त्या गोळ्या होत्या त्या उंदीर मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या त्या विषारी गोळ्या होत्या. 4 व्यक्तींनी त्या गोळ्या घेतल्याचं समोर आलंय मंडळी. त्यानंतर एका व्यक्तीने ती गोळी घेतल्यानंतर त्याला उलटे आणि जुलाब झाल्या होत्या. प्रकृती बिघडल्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं. पोलिसांनी आरोपीला फैयाज प्रेमजी याला अटक केली. त्याच्याकडून तब्बल 14,000 विषारी गोळ्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीने कबुली दिली की त्याला लोकांना हानी पोहोचवायची होती. या प्रकरणाचा दहशतवादाच्या अँगलनेही तपास सुरू आहे. मात्र मंडळी, या सर्व बाजूंनी या सर्व अँगलनी तपास सुरू आहे. वेळीच पोलिसांचा संशय आल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. मंडळी, तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त व्हा. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी मंडळी, अजून पण तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटू पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.